मित्रहो, जगभरातला इतिहास जर आपण पाहिला तर जगातल्या अनेक देशांमध्ये जी काही क्रांती घडली, ती क्रांती घडवणारा माणूस कोण होता? तर शेतकरी होता, कामगार होता, मजूर होता आणि या अशा सगळ्या सामान्य लोकांनी जगभरात क्रांती घडवली. आता या क्रांतीचा आणि आजच्या आपल्या या व्हिडिओचा संबंध काय? तर तो संबंध आहे आज घडलेली एक घटना आणि अवघ्या 48 तासापूर्वी घडलेली एक घटना, जी एक मुंबईमध्ये घडली आणि दुसरी पश्चिम बंगालमध्ये घडली. या दोन घटनांचा संबंध असल्यामुळेच मी आपल्याला क्रांती आणि सर्वसामान्य किंवा सामान्य माणसाचा उठाव आणि उद्रेक याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. त्या ऐकल्यानंतर आपण कोणत्या निष्कर्षाप्रत पोचाल हे आम्हाला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि या विनंतीचं कारणच इतकं आहे की या व्हिडिओनंतर आपल्याला जे जे आकलन होईल ते आपण संसदीय पद्धतीत या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर लिहून कळवा. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, फ्रेंच क्रांतीचा जर आपण विचार केला तर फ्रेंचमध्ये जे काही सर्वसामान्य शेतकरी, मजूर आणि सामान्य नागरिकांनी इथल्या राजेशाहीच्या अन्यायाविरोधात उठत एक जोरदार क्रांती केली आणि एक बंड केलं. यामुळेच 16वे लुईस यांची पूर्ण राजकीय सत्ता उलटून गेली आणि त्यानंतर लोकशाहीचा पाया फ्रेंचमध्ये रचला गेला. आता आपण जाऊया रशियामध्ये. गरिबी, युद्ध, अन्यायामुळे त्रस्त झालेली जनता रस्त्यावर उतरली आणि झार निकोलास दुसरे यांची सत्ता संपली आणि कम्युनिस्टांचं राज्य आलं. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाची ही अशीच कहाणी आहे. पावणे 200 वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांच्या विरोधात एका सर्वसामान्य शरीरयष्टीचा मोहनदास करमचंद गांधी रस्त्यावर उतरला आणि महात्मा गांधींचं एक आंदोलन आपण पाहिलं. त्यांनी चले जावचा नारा दिला आणि ब्रिटिशांची सत्ता उलटून गेली. जर आपण पाहिलं तर सामान्य नागरिकांनी भ्रष्ट अशा हुकुमशाही विरोधात आंदोलन केलं आणि जगभरातल्या अनेक देशांमध्ये सत्तांतर घडलं. मग अरब स्प्रिंगचा जर आपण विचार केला तर ट्युनिशिया, इजिप्तसारख्या देशांमध्ये सुद्धा सामान्य नागरिकांनी भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे आंदोलन केलं त्यातून एक खूप मोठी क्रांती घडली. फिलिपिन्समध्ये सुद्धा सामान्य लोकांनी शांततेनं आंदोलन करून फर्दिनांद मार्कोस यांना सत्तेतून हटवलं. इराणच्या क्रांतीबद्दल सुद्धा असंच म्हणता येईल. जनतेच्या प्रचंड मोठ्या उठावामुळे शाह मोहम्मद रेझा पहलवी यांची सत्ता संपली आणि नवीन इस्लामिक शासन आलं. पूर्व युरोपामध्ये सुद्धा कम्युनिस्टांच्या सत्तेचा पतन झालं आणि तिथे सर्वसामान्यांचं सरकार आलं. पोलंड, जर्मनी, जेकोस्लोवाकिया या सगळ्या देशांमध्ये कम्युनिस्टांचा सत्तेचा अंत झाला. बर्लिनची भिंत पडली हे त्याचं प्रतिकात्मक उदाहरण आहे. यातला निष्कर्ष इतकाच आहे की जगाचा इतिहास हा असाच आहे. जेव्हा कॉमन मॅन अन्यायाविरोधात, भ्रष्टाचाराविरोधात, दडपशाही विरोधात एकत्र येतो आणि कितीही मजबूत असलेली सत्ता उलटू शकते, कोसळू शकते, हे आपण जगभरातल्या या सगळ्या क्रांतीवरून म्हणू शकतो. असाच एक कॉमन मॅन, त्याच्या पत्नीला उपचार मिळाले नाही म्हणून डोंगर आणि त्याच्यामध्ये असलेला एक भला मोठा डोंगर आडवा करायला घेतो. त्यावेळेला दशरथ मांझी नावाचा कॉमन मॅन हातोड्यानं भला मोठा डोंगर आडवा करून टाकतो आणि तिथून एक रस्ता बनवतो. असाच एक कॉमन मॅन किंवा अशीच एक महिला सध्या चर्चेत आहे. आपल्या शाळेत गेलेल्या मुलाला आणण्यासाठी निघालेली एक आई आपल्या लेकरापर्यंत पोहोचू शकत नाही. राजकीय मोर्चामुळे ट्रॅफिक जाममध्ये अडकली. तिचा संताप अनावर झाला. ती ताडताड रस्त्यावर उतरली आणि थेट एका महासत्तेला भिडली. जी महासत्ता अगदी मुंबईतल्या गल्लीपासून दरबार दिल्ली समजल्या जाणाऱ्या संसदेपर्यंत जिचा बोलबाला आहे, त्या सत्तेला एका महिलेनं गेट आउट म्हटलं आणि तेही अगदी या सत्तेला अभिप्रेत असलेल्या इंग्रजीमध्ये आणि तितक्याच आक्रमकपणे.
बरं हे सगळं कुठे घडलं? तर ते त्याहीपेक्षा अगदी इंटरेस्टिंग आहे. ज्या वेळेला मुंबईतल्या भूमिपुत्रांवर किंवा मराठी माणसांवर केंद्रातली सत्ता आणि तिथलं सरकार दाबून काढण्याचं, द्विभाषिक राज्यांच्या साठी मुंबई आणि मुंबईतल्या मराठी माणसाला गृहीत धरत चिरडून टाकण्याचा प्रयत्न ज्या वेळेला झाला, त्यावेळेला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा नारा ज्या आचार्य अत्रेंनी आपल्या लेखणीतून, आपल्या आंदोलनातून आणि आपल्या एकूणच चळवळीतून दिला, त्या आचार्य अत्रेंच्या पुतळ्यासमोर या एका सामान्य महिलेनं या सरकारला ललकारलं आणि सरकारच्या बटी कसलेल्या पोलिसांना सुद्धा ललकारलं. ही गोष्ट मुंबईसारख्या मायानगरीमध्ये आणि देशाच्या एका महत्त्वाच्या आर्थिक राजधानीमध्ये किंवा शहरामध्ये एक सोपी गोष्ट किंवा एक क्षुल्लक गोष्ट म्हणून चालणार नाही. कारण 1942 साली ज्यावेळेला 9 ऑगस्टला चले जावचा नारा ब्रिटिशांच्या महासत्तेला दिला गेला, ते ऑगस्ट क्रांती मैदान सुद्धा मुंबईतलंच होतं. आणि आता ज्या सत्तेला एका महिलेनं ललकारलं आणि अख्ख्या जगानं ज्या महिलेला डोक्यावर घेतलं, सोशल मीडियामध्ये ज्या एका महिलेचा बोलबाला झाला, तिच्या संतापाचा पारा चढलेला होता, ते सुद्धा सगळं याच मुंबईत घडलं. आता हे मी आपल्याला का सांगतोय, तर अशीच एक गोष्ट पश्चिम बंगालमध्ये कुमारगंजला झाली. या कुमारगंजमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असलेल्या एका व्यक्तीला इथल्या सर्वसाधारण नागरिकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी संतप्त होऊन पळवून पळवून पिटाळून लावलं. हीच वेळ गिरीश महाजन नावाच्या एका मोठ्या मंत्र्यावर वरळीमध्ये आली असती. ते थोडक्यात बचावले, पण हा जो संताप होता, हा एका सामान्य महिलेचा जरी संताप असला तरी तिच्यामध्ये दडलेला जो कॉमन मॅन आहे त्याला गृहीत धरणाऱ्या भाजपला आपलं इतकंच सांगणं आहे की सर्वसाधारण माणसाला अंडर एस्टिमेट करू नका. ज्या वेळेला या वरळीच्या नाक्यावर हा सगळा थरार झाला आणि पोलिसांच्या गराड्यामध्ये असलेल्या नेत्यांना, विशेषतः इथे सगळे मंत्री होते, भाजपचे आमदार होते, खासदार होते, पण संतप्त झालेला त्या महिलेला ना खाकीचा भय होता ना खादीचा भय होता. ती अत्यंत पोटतिडकीने आणि आक्रमकतेने या सरकारच्या अंगावर धावून गेली. आणि बघता बघता हा व्हिडिओ वणव्यासारखा फक्त मुंबई शहरात नव्हे, राज्यात नव्हे, देशात नव्हे, आशिया खंडात नव्हे, तर जगभर पसरला. आणि त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांना माफी मागावी लागली. हे सांगण्याचं कारण काय आहे मित्रहो, तर प्रत्येक वेळेला सत्ता आमची आहे, मग संसदेत असेल किंवा महापालिकेत असेल, तुम्ही आमचं काय बिघडवणार असा दर्प जो या भाजपला आलेला आहे. त्या भाजपचे दोन्ही सभागृहामध्ये मिळून एकूण 333 खासदार आहेत. भारतातील राज्यांचा जर आपण विचार केला आणि केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला तर संपूर्ण देशभरातल्या विधानसभांमध्ये भाजपचे एकूण 1450 आमदार आहेत. उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये भाजपचं मोठं संख्याबळ आहे. त्यामध्ये महाराष्ट्र हा काही दुर्लक्षून चालणार नाही. महाराष्ट्र भाजपकडे आहे आणि तो गेली जवळपास 2014 पासून भाजपकडे आहे. त्यामुळे इथल्या भाजपला एक वेगळा दर्प आलेला आहे. देशभरातील महापालिका, नगरपालिकांमध्ये भाजपचे अंदाजे 6000 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, तर देशभर 40,000 सरपंच आहेत मित्रहो. म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी, गल्ली ते दिल्ली, भाजपा भाजपा आणि फक्त भाजपाच आहे. या गोष्टीमुळे झालंय असं की भाजपला असं वाटतं की या प्रदेशातला सूर्य हा आमच्यामुळे उगवतो आणि या प्रदेशातला चंद्र हा सुद्धा आमच्यामुळेच उगवतो. अशा पद्धतीचा दर्प काही काळापूर्वी काँग्रेसलाही आला होता, अगदी इंदिरा गांधींनाही आला होता, ज्या एक पोलादी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्या इंदिरा गांधींची सत्ता सुद्धा आणीबाणीनंतर सामान्य माणसानेच उलथवून लावली. आणि आत्ता हा सामान्य माणूस खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात का पेटून उठला, का एका मातेला असं वाटलं की
अगदी कामकाजाच्या वेळेला किंवा कार्यालय सुटण्याच्या वेळेला, कार्यालयीन गर्दीच्या वेळेला, वाहतुकीच्या कोंडीच्या वेळेला अशा पद्धतीत सरकार आणि सरकारचे लोक कोणत्याही परवानगी न घेता मनाला वाटेल तसं मोर्चाचं आंदोलन करतात. त्यामध्ये लहान मुलं, आजारी, रुग्ण, वयस्कर हे सगळे अडकून जातात. हे शहर ठप्प होतं. यांना कोणीच का विचारणार नाही? मग या सरकारला आणि भाजपाच्या महाशक्तीला कोण हादरा देईल? या एवढ्या बलाढ्य सत्तेचा सूर्य कधी मावळेल का? मावळणार नसेल तर मग या सूर्याबरोबर टक्कर कोण देणार? काँग्रेस, बसपा, सपा, उबाटा की मनसे? तर आज देशातल्या कुठल्याही पक्षामध्ये ही ताकद राहिलेली नाही. ज्यांच्याकडे ही ताकद होती असं आपल्याला वाटत होतं, त्यांना येन केन प्रकाराने आणि वेगवेगळ्या संस्थांच्या आणि संघटनांच्या माध्यमातून आणि एजन्सींच्या माध्यमातून जेरबंद करण्यात आलेलं आहे. अगदी शेवटचं उदाहरण जर आपल्याला कोणतं देता आलं तर राज्यातले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं देता येईल. त्यांची एका साखर कारखान्याच्या खरेदीची ईडीची चौकशी सुरू होती. आदल्या दिवशी त्यांची चौकशी संपते. ईडी त्यांच्यावरचा पास जो आहे तो ढिला करतो आणि दुसऱ्या दिवशी ते भाजपवासी होतात. हे कशाचं द्योतक आहे? कुठल्याही राजकीय पक्षामध्ये भाजपला लढण्याची ताकद नाही, त्यांच्याकडे तसा नेता नाही आणि रणनीतीही नाही. दुसरीकडे ज्या भाजपने ही सत्ता मिळवली त्या पक्षातील नेते पदाधिकारी तरी खुश आहेत का? तर त्याचं उत्तरही मित्र हो नाही असं आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोरावर भाजपा एवढी बलाढ्य झाली, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरी आज भाजपवर आनंदी आहे का? खुश आहे का? तर त्याचं उत्तर सुद्धा नाही आहे. कारण मोदी आणि शहांच्या भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा डोळे वटारून दाखवायला सुरुवात केली आहे. अच्छे दिन येणार म्हणून या देशातील ज्या मतदारानं भरभरून मतदान करत मोदी आणि शहा यांचा भाजप सत्तेत आणला, तो तरी सामान्य माणूस खुश आहे का? त्याचं उत्तर सुद्धा नाही आहे. ज्या आंतरराष्ट्रीय शक्तींनी उजव्या विचारधारेला म्हणून भाजपला पाठिंबा दिला, त्या आंतरराष्ट्रीय शक्तींना तरी भाजपच्या कार्यपद्धतीवर आनंद होतोय का? त्याचं उत्तर सुद्धा नाही आहे. मग या सगळ्या नाहिरे वर्गाचं नेतृत्व कोण करणार आहे मित्रहो? देशाचं सत्तांतर घडवेल असं असा कोणता घटक आहे? अमेरिका आहे, इराण आहे, पाकिस्तान आहे, चीन आहे की जपान आहे की यांच्यापैकी कुणीच नाही? काँग्रेस की आम आदमी पार्टी यांचा जर आपण विचार केला तर ते सुद्धा फिके पडताना आपल्याला दिसत आहेत. राहुल गांधी सारखा एखादा तरुण किंवा एखादी व्यक्ती, एखादा नेता ज्या वेळेला या भाजपला डोळे वटारून दाखवण्याचे प्रयत्न करतो किंवा कोशिश करतो, तेव्हा त्याची कोशिश सुद्धा नाकाम ठरवली जाते. इतका या सत्तेचा सूर्य विलक्षण तेजानं तळपतोय. पण मग हे सगळं कुठेच थांबणार नाही का? तर असं नाहीये मित्र. हे थांबण्याचे संकेत मिळालेले आहेत आणि हे कुठे मिळाले आहेत? तर हे शब्दसम्राट असलेल्या आणि लेखणी सम्राट असलेल्या आचार्य अत्रेंच्या पुतळ्या समोर घडलेलं आहे. आणि वरळीच्या नाक्यावर ज्या वेळेला या आचार्य अत्रेंच्या पुतळ्यांच्या समोर उभं राहून या बलाढ्य शक्तीला एक आई, एक माता, एक भगिनी, एक नारी जेव्हा गेट आउट म्हणते आणि खाकीच्या बाजूला असलेली खादी आणि खादीच्या बाजूला उभी असलेली खाकी हे दोघंही तिचं काहीच बिघडवू शकत नाहीत, त्या वेळेला कॉमन मॅन क्रांतीसाठी सज्ज झालाय हे आपल्याला स्पष्ट होतं. मित्रहो, जर असं नसतं तर या देशातील गिरीश महाजनसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला आपण चुकलो असं म्हणावं लागलं नसतं. 150 वर्ष सत्ता असणाऱ्या इंग्रजांना सुद्धा शेवटी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरूनच चले जावचा नारा दिला. त्याचा आत्मा सुद्धा कॉमन मॅनचं आंदोलन होतं आणि कॉमन मॅनचाच हा नारा या महासत्तेच्या की जिचा सूर्य कधीच मावळत नव्हता असं समजलं जाणाऱ्या ब्रिटिश सत्तेला सुद्धा महागात पडला. तिथे भाजपचं काय घेऊन बसलात? मित्रहो, कुमारगंजमध्ये जी घटना घडली आणि मुंबईत जी घटना घडली, या घटनेवरून जर भाजपने आणि त्यांच्या नेत्यांनी आणि त्यातही सूर्य आणि चंद्राची बरोबरी करणाऱ्या मोदी आणि शहांनी जर शहाणपण शिकलं नाही तर मात्र एक दिवशी मी ज्या आपल्याला आधी फ्रेंच क्रांती असेल, रशियन क्रांती असेल किंवा इतर ज्या काही ब्रिटिश क्रांतीचा जो काही भाग असेल, या सगळ्याचा जर आपण विचार केला
तर अशीच एखादी क्रांती मुंबईत आणि महाराष्ट्रात आणि त्याचबरोबरीने या देशात सुद्धा घडू शकते. कारण 140 कोटी देशवासियांचा उल्लेख वारंवार करणारे मोदी आणि त्यांचे पट्टशिष्य असलेले अमित शहा हे सामान्य माणसाचा आणि कॉमन मॅनचा आवाज ऐकायला तयार नाही आहेत. त्यामुळे मदमस्त झालेल्या या सत्तेचा शकट ज्या पीएमच्या हाती आहे, त्या पीएमला कोण हरवणार? तर सीएम हरवणार. आणि तो सीएम मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसलेला नसणार, तर तो तुमच्या आमच्यासारखा बसने प्रवास करणारा, वाहतुकीच्या कोंडीत अडकणारा, रॉकेलच्या रांगेत उभा असणारा, पेट्रोलच्या दराने पिचून गेलेला कॉमन मॅनच या सत्ताधीशांना धडा शिकवणार. इतके स्पष्ट संकेत वरळीतल्या त्या घटनेने दिलेले आहेत. मित्रहो, या संतप्त झालेल्या महिलेला जिचं लेकरू वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे शाळेतून पोहोचू शकले नाही, ती आपल्या लेकरापर्यंत पोहोचू शकले नाही, या गोष्टीने संपूर्ण काळीज पिळवटून टाकणारा थरार हा त्या खाकी आणि खादीच्या समोर जेव्हा घडला, तो थरार आपल्या हातातल्या स्मार्टफोनवर, आपल्या समोरच्या संगणकाच्या स्क्रीनवर, आपल्या घरातल्या दूरचित्रवाणी पडद्यावर बघण्यासाठी जगभरातल्या प्रेक्षकांनी जे काही आकडे नोंदवलेले आहेत ते थक्क करणारे आहेत. त्याचबरोबरीने या संपूर्ण संताप नाट्याचे आकडे हे मोदी आणि शहांच्या भाजपच्या छाताडात धस करणारे सुद्धा आहेत. हे विसरून चालणार नाही. कुमारगंजमध्ये जी घटना घडली मित्रहो, अशीच घटना देशाच्या कोणत्याही भागात घडू शकते. आणि जे प्रश्न वरळीच्या नाक्यावर एका संतप्त मातेने आणि एका सुशिक्षित महिलेने विचारले आणि त्यातही नारी शक्तीसाठीचं आंदोलन करण्याचं नाटक करणाऱ्या भाजप समोर मांडले, ते पाहिल्यानंतर आता भाजपने खऱ्या-खुऱ्या अर्थानं सुधारण्याची वेळ आली आहे, इतकंच आपल्या समोर मांडायचं होतं. मित्रहो, या संपूर्ण सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतं? मोदी आणि शहा यांचा भाजप कुणाला जुमानेसा झालाय का? कॉमन मॅन मोदी आणि शहांच्या भाजपला वटणीवर आणू शकेल का? जगभरात ज्या क्रांती घडल्या अशी क्रांती देशात घडू शकेल का? आपल्याला काय वाटतंय? आपण जरूर आणि आवर्जून, अर्थात आपल्या नेहमीच्या पद्धतीत संसदीय शब्दांमध्ये आणि संसदीय पद्धतीत संक्षिप्त स्वरूपात आम्हाला लिहून कळवा. मित्रहो, आपण आत्तापर्यंत जर टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत, उपलब्ध आहोत आणि तुमच्याशी कटिबद्ध होण्यासाठी उत्सुक आहोत. आपण लवकरात लवकर टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं ही विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.